सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। प्रिया चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना लढा देणार आहे असं यावेळेस माजी आमदार वैभव नाईकांनी सांगितलं। तर आत्महत्या झाल्यानंतर 2 दिवस पोलीस त्या ठिकाणी फिरले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे। ते कुठल्यातरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव करतायत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पदाधिकारी या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत। आणि खरं तर मला एवढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की यामध्ये तुम्ही आम्ही राजकारण करण्यापेक्षा तुम्ही राजकारण करू नका। तुम्ही सुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील। आम्हाला न्याय भेटला पाहिजे, तिघांनाही अटक झाली पाहिजे आणि जे काय कुठेतरी मीडियापर्यंत पोहोचते की 4 लाखांनी घेतलेत माझ्या बहिणीने, ते असं काही घेतलं नाही हे तिने, आणि तिथे शिक्षणासाठी तिने घेतलेत असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी नमूद तिथे, पण तसं काहीही नाही आहे। तिचं शिक्षण हे तिचं लग्न व्हायच्या आधी झालेलं आहे आणि ती म्हणजे 4 लाख नाही घेतले, जेवढं माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तिने 40,000 रुपये घेतलेले होते। ह्याच्या व्यतिरिक्त जे काहीतरी खोटे मीडियापर्यंत जाते की 4 लाख रुपये वगैरे घेतले असं काही नाही। आणि माझी बहीण जर खोटी असती तर सोमवारी 30 तारीखला हीच मीटिंग देवगडला झाली होती, तर माझी बहीण स्वतः देवगडला गेली होती मीटिंगला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।